सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय अंतर्गत पालक शिक्षक मेळावा संपन्न। महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया सुरेश पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्राचार्य डॉक्टर DA सूर्यवंशी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य VM बोरसे यांच्यासह मान्यवरांकडून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी पालकांसह मुख्याध्यापक शिक्षक वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात आले आणि स्वर्गीय अक्कासाहेब शरद चंद्रिका सुरेश पाटील, स्वर्गीय माजी आमदार दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील यांनी लावलेला एका छोट्याशा रोपातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत। संस्थेचे अध्यक्ष संदीप भैया पाटील व संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी घडवण्यात मोठे यश आले आहे। या यशातूनच आम्ही पुन्हा एकदा दालन उभे करत आहोत की पुणे मुंबईला न जाता इंजिनिअरिंग कॉलेज चोपडेला सुरू करत आहोत। तरी 2024 ते 2025 विद्यार्थ्यांनी आजच्या युगातील कम्प्युटरच्या युगात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करून घेणे। यावेळी चोपडा तालुक्यातील धरणगाव अंमळनेर पालक शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासह महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आणि आजच्या हा शिक्षक मेळावा प्रसंगी या विद्याशाखेच्या दालनामध्ये विद्यादानाच्या क्षेत्रामध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये विद्यादान करणाऱ्या सर्व गुरुजनांना सर्वप्रथम वंदन करतो आणि आमच्या श्रीमती शरद स्वागतिकासाठी आमच्या द्वितीय वर्षातील आणि तृतीय वर्षातील स्थापत्य व संगणक विभागातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। भेट होते आणि माहिती दिली जाते आणि आपण जेव्हाही आम्ही आपल्याला निमंत्रण दिलं त्यावेळेला आपण आमच्या आजीला बोल त्या ठिकाणी उपस्थित असतात। ही एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच अंमळनेर तालुका, धरणगाव तालुका, चोपडा, मी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक या विभागाचं प्राचार्य म्हणून VM बोरसे आपल्यासोबत आपल्या कॅम्पसमध्ये होणारी जी नेक्स्ट डेव्हलपमेंट आहे दॅट मीन्स इंजिनिअरिंग आपण यावर्षी शैक्षणिक वर्ष 25-26 सुरू करीत आहोत। तर आपण या 25-26 या शैक्षणिक वर्षापासून 4 ब्रँचेससाठी आपण प्रवेशित विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊ शकतो। तर त्यात बेसिकली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि ENTC अशा 4 ब्रँचेसला आपल्याकडे पुढील वर्षात आपण प्रवेश घेऊ शकतात। सर्व 12वी सायन्स आणि त्यात प्रवेशित विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या चोपडा शहरातच पुढच्या वर्षी आपण या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेण्याकामी आपण केव्हाही आम्हाला संपर्क करू शकतात। या ज्या 4ही ब्रँचेस आहेत यात D पाटूचं आपण ॲप्लिकेशन घेतो। D पाटू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल
युनिव्हर्सिटीचं आपण ॲफिलिएशन ऑलरेडी घेतलेलं आहे आणि हे ॲफिलिएशन नंतर आपण AICT, DT, MSBT या ज्या संलग्नता घ्यायच्या आहेत त्या पण आपल्या कंप्लीट झाल्या आहेत. लवकरच आपण या इंजिनिअरिंग कॉलेजला पुढच्या वर्षापासून चोपडा शहरात प्रवेश देऊ शकतो. मी सर्व आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपलं ध्येय जर इंजिनिअरिंग असेल तर आपण निश्चितच आम्हाला अप्रोच व्हावं. अतिशय चांगल्या पद्धतीने आपली अकॅडमिक रन करतो आहे. डिप्लोमा कॉलेजचा जर तुमचा अनुभव असेल तर डिप्लोमा कॉलेजमध्येही आपण अतिशय एक्सलन्स असं एज्युकेशन तालुक्याच्या विद्यार्थ्यांना देतो आहे आणि बरेचसे आपले विद्यार्थी, काही विद्यार्थी ॲब्रॉडला आहेत, काही विद्यार्थी चांगल्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत, काही प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी प्राचार्य म्हणून आवाहन करेन की आपण निश्चितच आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा विचार करावा आणि प्रवेश घ्यावा. थँक्यू. आणि आज कॉलेजमार्फत हो, आज आपल्याकडे कॉलेज मार्फत एक तालुक्यातील चोपडा शहरातील तसेच अंबरनाथ तालुका तसेच धरणगाव तालुका येथील सर्व शिक्षक बंधूंचा एक छोटेखानी मेळावा पण आयोजित केलेला होता आणि त्या मेळाव्यास अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. त्याबद्दल मी सर्व मुख्याध्यापक वर्ग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सर्वांचं मी आभार मानतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुशील धनंजय बलावले, राहणार दैवत तालुका अंबरनाथ, जिल्हा जळगाव. मी या महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या या कॉलेजचा माजी विद्यार्थी. या कॉलेजने छोटंसं नुकतं लावलं होतं अक्कासाहेबांनी. आज त्याचं अतिशय मोठ्या याच्यात वटवृक्षात रूपांतर झालं आणि एवढंच नाही तर उत्तरोत्तर ही संस्था प्रगती करत आहे. आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक शिक्षणाची गंगा या निमित्ताने कैलासाची आदरणीय अक्कासाहेब, कैलासाची आदरणीय दादासाहेब आणि आज आदरणीय भैयासाहेब किंवा ताईसाहेब यांनी ही शिक्षणाची गंगा या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आणि आज हा ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शहरामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात प्रगती करताना आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद. काय आव्हान करणार विद्यार्थ्यांना? मी या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आवाहन करू शकतो की जे शिक्षण मुंबई पुण्यामध्ये उपलब्ध होतं त्या पद्धतीचं शिक्षण आज या ग्रामीण भागातल्या चोपडा शहरात उपलब्ध करून देण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेशित व्हावं एवढी मी सर्व माझ्या वतीने विनंती करतो आणि संस्थेच्या वतीने विनंती करतो. चोपडा, धरणगाव या ठिकाणावर आणि सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू वगैरे आज जो आपण उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय डॉक्टर सुभाष साहेब, या पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य आमचे मित्र प्राचार्य बिहारी बोसे सर, नवीन येऊन घातलेल्या आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मेघाल सर, सर्व उपस्थित मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक बंधू वगैरे. बराच विषय झालेला मी फार बोलणार नाही. बऱ्याच गोष्टींनी अतिशय चांगलं मनोरंजन व्यक्त केलं. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या माजी शिक्षण मंत्री काकासाहेब शरदचंद्र सुरेश पाटील यांच्या आशीर्वादाने व आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब डॉक्टर संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष तसेच सचिव आदरणीय ताईसाहेब डॉक्टर स्मिता संदीप पाटील यांच्या सहकार्याने आमच्या संस्थेने फार मोठी खेळ घेतली. या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं की आम्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहोत. माझ्या कॉलेजच्या कॉलेजचा मित्र प्राचार्य मला अतिशय आनंद होत होता हे सगळं ऐकून. आणि ज्यावेळेस ॲडमिशनचा काळ असतो त्यावेळेस पालक येतात माझ्याकडे, काही वेळेस आजोबा येतात, काही वेळेस आजी येतात आणि ते सांगतात सर मला की सर माझे मुलगा, माझा मामाचा मुलगा, माझा आत्याचा मुलगा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी होतो. पण त्या ऐकून अतिशय आनंद होतो. आनंद याच्यासाठी होतो की या तालुक्यामध्ये आपल्या कॉलेजची काही 55 वर्षाची परंपरा आहे, ती उत्तम ज्ञान देण्याची जी काही परंपरा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या लोकांची श्रद्धा आहे,
श्रद्धा फार महत्वाची असते आणि ती श्रद्धा तुमची घडली जाईल